बांधवांनो नमस्कार। महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय उपखंडाला इतिहासाची एक नवी परंपरा, नवी ओळख आणि ऐतिहासिक साधनाची एक नवी दृष्टी दिली आणि त्या संबंधाने जी अगदी सुरुवात झाली ती या गुलामगिरी नावाच्या पुस्तकापासून। महात्मा फुल्यांनी गुलामगिरी लिहित असताना किंवा गुलामगिरी मांडत असताना अगदी बहुजनांचा जो इतिहास आहे, जी श्रमणाची परंपरा आहे, ती परंपरा अगदी मुळापासून लिहायला सुरुवात केली। हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, बळी, प्रल्हाद, विरोचन, जी बळीराजाची परंपरा होती त्याची ओळख महात्मा फुल्यांनी गुलामगिरी या पुस्तकातून करून दिली। आणि 19व्या शतकामध्ये जे काही उत्खनन झालं आणि त्यामधून बळीच्या राज्याची अवशेष मिळाली, त्यापूर्वी एक 100-125 वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी बळीराजाचं अस्तित्व मान्य केलं, मांडलं आणि त्याला सप्रमाण सिद्ध करून दाखवलं। महात्मा फुलेच्या इतिहास लेखनाची दृष्टी अशी होती की जिथे आपल्याला पुरावे भेटत नाही त्या ठिकाणी इतिहास तर्काच्या आधारावर लिहावा लागतो। अशा पद्धतीनं गुलामगिरीची रचना झाली। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया गुलामगिरी हे पुस्तक वाचावं। धन्यवाद।